च्या सूर्योदयाला नवीन विक्रम संवत 2083 सुरू होत आहे. या वर्षाचे नाव रौद्र संवत्सर आहे. या वर्षाचा राजा गुरु आहे आणि मंत्री आहे मंगळ. ज्ञानाचा ग्रह आणि युद्धाचा ग्रह एकत्र काम करत असतील तर वर्ष कसे असेल? आज आपण ज्योतिषाच्या आधारावर हे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सुधाकर कुलकर्णी आणि आपण पाहत आहात दुर्वा ॲस्ट्रो. आपणा सर्वांना दुर्वा ॲस्ट्रो चॅनलतर्फे हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होणार हे वर्ष ज्योतिषात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वर्षफल काढताना 4 गोष्टी पाहिल्या जातात. पहिली वर्षप्रवेश कुंडली, दुसरे ग्रहणे, तिसरं ग्रहगोचर, चौथी राष्ट्राची दशा. आज आपण या 4ही गोष्टी एकत्र पाहणार आहोत. ब्रह्मांडीय मंत्रिमंडळ काय आहे? या वर्षाचा राजा गुरु आहे. मंत्री मंगळ आहे. गुरु दर्शवतो धर्म, ज्ञान, न्याय. मंगळ दर्शवतो सैन्य, संरक्षण, ऊर्जा. गुरु आणि मंगळ मित्रग्रह आहेत, म्हणजे ज्ञान आणि शक्ती एकत्र सक्रिय झालेली आहेत. रौद्र संवत्सराचा अर्थ काय आहे? आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. या वर्षाचे नाव रौद्र का आहे? रौद्र हा शब्द येतो भगवान महादेवाच्या रौद्र रूपातून. पुराणांमध्ये वर्णन आहे की जेव्हा सृष्टीत अन्याय, अराजकता किंवा असंतुलन वाढते तेव्हा महादेव रौद्र रूप धारण करून तांडव नृत्य करतात. तांडव नृत्य म्हणजे फक्त विनाश नव्हे, ते दर्शवते जुन्या व्यवस्थेचा अंत आणि नवीन व्यवस्थेची सुरुवात. याच संदर्भात शिवतांडव स्तोत्रात एक प्रसिद्ध श्लोक आहे. जटाटवी गलज्जल प्रवाह पाविते स्थले गलेवलंब्य लंबितांबुजंग तुंगमालिकां डमड्डमड्डमड्डम निनादव डडम डमड्डवर्यं चकार चंडतांडवं तनोतन न शिव शिवम. अर्थ, महादेवाच्या तांडवाने सृष्टीत मोठे परिवर्तन घडते. संवत्सर स्वामी अहिर्बुधन्य आहे. प्रत्येक संवत्सराला एक देवता किंवा त्या संवत्सराचे स्वामी म्हणून सांगितले आहे. या रौद्र संवत्सराचा स्वामी आहे अहिर्बुधन्य. अहिर्बुधन्य हा वेदामध्ये वर्णन केलेला रुद्राचे एक गूढ स्वरूप मानले जाते. अहि म्हणजे सर्प, बुधन्य म्हणजे समुद्राचा अथांग तळ, म्हणजे समुद्राच्या गाभ्यातील गूढ शक्ती. ज्योतिषीय भाषेत याचा अर्थ असा घेतला जातो, गुप्त हालचाली, अदृश्य शक्ती, अचानक परिवर्तन. याच संदर्भात एक श्लोक सांगितला जातो. अहिर्बुधन्यो नमोस्तुते यस्ते विश्वम बिभतिम. अर्थ याचा असा आहे, अहिर्बुधन्य ही ती शक्ती आहे जी अदृश्यपणे जगाचे संतुलन राखते. पण इथे एक रोचक गोष्ट आहे. भारत सध्या मंगळ महादशेत आणि राहू अंतर्दशेत आहे. म्हणजेच वर्षाचा मंत्री आणि भारताची दशा दोन्ही मंगळाशी संबंधित आहे. भारताची दशा ही मंगळाची महादशा आणि राहूची अंतर्दशा 1-2-2026 पासून सुरू होऊन ती 20-2-2027 पर्यंत चालू आहे. मंगळ आणि राहू योग दर्शवतो
अचानक घटना, तंत्रज्ञानातील संघर्ष, संरक्षणात्मक हालचाली. 19 मार्च 2026 सूर्योदयाला मीन राशीत सूर्य, चंद्र, शनी, नेपच्यून हे ग्रह आहेत. कुंभ राशीत राहू, मंगळ आणि बुध आहेत. तर गुरु हा मिथुन राशीमध्ये आहे. मीन राशीत 4 ग्रह आणि कुंभ राशीत 3 ग्रह. इतिहास सांगतो की अशा वेळी जगात मोठे परिवर्तन घडते. या वर्षाच्या सुरुवातीला 2 ग्रहणे झाली. 17 फेब्रुवारी 2026 आणि 3 मार्च 2026 या 15 दिवसाच्या कालावधीत सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण झाले. सूर्यग्रहण हे सत्ता किंवा राजनैतिक सत्तेसंदर्भात आहे. चंद्रग्रहण हे जनतेच्या संदर्भात मानले जाते. तर या ग्रहणांमुळे आणि या योगांमुळे संभाव्य घटना प्रकार काय असतील? मंगळ आणि राहू योग दर्शवतो तंत्रज्ञानात संघर्ष. तंत्रज्ञान कुठे कुठे वापरले जाते? डिफेन्समध्ये वापरले जाते, रडार प्रणालीत वापरले जाते. सायबर युद्ध, रडार किंवा संचार प्रणालीवर हल्ले. संरक्षण हालचाली मीन राशी दर्शवते समुद्र आणि समुद्री ऊर्जा आणि धार्मिक भावना. रौद्र संवत्सर म्हणजे नेमके काय हे समजण्यासाठी आपण मागील रौद्र संवत्सरात काय घडले हे बघू. हा जुना 60 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. 1966 आणि 67 त्या काळात जगात व्हिएतनामचं युद्ध झालं. चीनमध्ये कल्चरल रिव्होल्यूशन झाले. भारतात राजकीय बदल दिसले. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कंदमध्ये मृत्यू झाल्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. रौद्र म्हणजे फक्त विनाश नाही, तो दर्शवतो तीव्र परिवर्तन. याच संदर्भात एक संस्कृत वचन सांगितले जाते, संहारेण विनिर्माणम नित्यम सृष्टे प्रवर्तते. याचा अर्थ असा आहे, संहारातूनच नवीन सृष्टीची निर्मिती होत असते. म्हणून या वर्षात तंत्रज्ञान, राजकारण, संरक्षण या क्षेत्रात मोठ्या हालचाली आणि बदल दिसू शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू याच रौद्र संवत्सरातील काही महत्त्वाचे कालखंड आणि महत्त्वाच्या घडामोडी. तोपर्यंत माझ्या दुर्वा ॲस्ट्रो चॅनलला जोडून राहा. नमस्कार आणि धन्यवाद.